खरं म्हणजे 10 वर्षात करता आलं नाही. त्याबरोबर या समोरचा रस्ता सुद्धा आपणच केले. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते ही बदलापूर मधलं पॅटर्न महाराष्ट्रामध्ये पहिलं बदलापूरला आपण सुरुवात केलं. ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असताना पहिली सुरुवात इथून आपण केली आणि आज ते महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतंय. ती सुरुवात बदलापूरमध्ये झाली आणि त्याला निश्चितपणे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. बदलापूर शहर बदलतंय, पण तुमचा भाग बदलण्यासाठी जे करायला हवं होतं खरं माहिती ते होतच नाही. आपल्या बाजूलाच आज म्हाडामधली घरं आहे, त्या घरांची परिस्थिती खूप अवघड आहे. या नगरपालिकेने टॅक्स लावलाय आणि म्हाडानेही टॅक्स लावलाय. आपण म्हाडाचा टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय आणि लवकरच तो प्रस्ताव तुमच्यासाठी मान्य होईल आणि म्हाडाला एक स्वतंत्र त्याचा एकच फक्त टॅक्स लागला पाहिजे ही भूमिका घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला निर्णय दिलेला आहे. आपल्या सगळ्यांच्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे. आपल्या भागामध्ये ही वसाहत जी आहे तिला डेव्हलप करण्यासाठी अडचणी येत आहेत. काही या डेव्हलप करायचं असेल तर खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. आज आम्हाला जुनी घरं आहेत, त्यांना जर कधी आम्हाला जर डेव्हलप करायचं असेल तर म्हाडाच्या कायद्यात सुद्धा बदल करून आपल्याला त्यासाठी तुम्हाला न्याय देण्याची भूमिका या भागातून घेणं गरजेचं आहे. पण हे नगरपालिकेने केलंच नाही, काही कधी प्रयत्न केले नाही, कारण त्या नगरसेवकाच्या डोक्यावरून जातोय. तो सांगतो नलखे उमेदवार आहेत, त्याला म्हणा बाबा आपण शिकलात किती, आपण बोलतात किती आणि तुमचे अवकात किती, थोडासा विचार करायचा. ही दोन्ही मुलं आणि आमचे अध्यक्ष पण सगळे ग्रॅज्युएट आहेत. त्या मुलीचं वक्तृत्वामध्ये त्यांनी सांगितलं की मला शिक्षणावर जास्त भर द्यायचे. आता यांचा आणि शिक्षणाचा पत्ताच नाही. हे काय तुम्हाला म्हाडामधील शिक्षणाच्या बाबतीत बोलतील. तिन्ही उमेदवार जे आपले आहेत अध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती रुचिता घोरपडे ह्या BCom आहेत. आमचे आता उमेदवार ज्योती किती शिक्षण, मी मास्टर्स इन सायन्स केलंय, त्यानंतर PG डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च केलंय, 11 वर्ष क्लिनिकल रिसर्च मध्ये काम केलंय TCS मध्ये आणि त्यानंतर मला हायटेक डोमेन मध्ये पण काम करायला भेटलं आणि कन्स्ट्रक्शन मध्ये मी 3 वर्षापासून आहे. आता या ज्योतीच्या डिग्री आहेत ना या समोरच्या उमेदवाराच्या डोक्यावरून जातील. त्याला हे काय बोलली तेच कळणार नाही. लागल्यास मी सांगतो त्या पद्धतीने पत्रकारांनी पण त्याच पद्धतीने त्या लिहून त्याला पाठवावं. सौरभ, मी स्वतः आर्किटेक्ट आहे. मी DY पाटील आर्किटेक्चर केलंय आणि आता स्वतः आमचे फॅमिली बिझनेसेस आहेत ते सुद्धा सांभाळत आहे आणि मी स्वतः इंटिरियर डिझायनर सुद्धा आहे आणि मी स्वतः बिल्डिंग्स पण डिझाईन केलेल्या आहेत. पण आता घरचं बिझनेस सांभाळत असल्यामुळे मी आर्किटेक्चर प्रॅक्टिस नाही करत आहे, पण इंटिरियर आणि घरचे बिझनेस दोन्ही सांभाळत आहे. आता हे उत्तर त्यांचंच त्याने दिलंय, मी नाही सांगितलं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हीच विनंती आहे की काम करण्याची त्यांच्यात एक वेगळी इच्छा तयार झाली. आमच्या आशिष दामलेंनी सांगितलं की मी 21व्या वर्षी नगरसेवक झालो. एक तरुण मुलं ज्या वेळेला राजकारणामध्ये येतात ना त्याचा वेगळा विचार खऱ्या अर्थाने समाजाला मिळतो. नवीन विचार तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आता ते बदलापूर जुनं गाव राहिलं नाही किंवा हे एरंगड गाव नाहीये बाबा. हे बदलापूर आता महापालिकेच्या उंबरठ्यावर चाललंय. आपल्याला ते काही कळत नसल्यामुळे आपली हीच अवस्था राहणार आहे. त्यापेक्षा झालं ते बस झालं. आता यांना तिघांनाही इतर आपण सगळ्यांनी भरघोस मताने निवडून देण्यासाठी सज्ज व्हा आणि येत्या निवडणुकीमध्ये एक दाखवून द्या की आम्ही मतदान करतो. ही भविष्याची बदलापूरची इन्व्हेस्टमेंट आहे. चांगले उमेदवार फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहेत. आम्ही कुठली विचारधारा बदलली नाही. आम्ही चांगल्या विचारातून तुमच्यासाठी काहीतरी चांगला विचार करतोय आणि म्हणून आपण सगळ्यात माझ्या माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही स्वतःचे तुमचे बचत गट खूप असतील. आपल्याला कदाचित कल्पना नसेल असे जे आपल्या मिसेसच्या वार्डामध्ये
आपण 20 कोटीचा आपण मॉल उभा करतोय बचत गटांसाठी. त्याची मंजुरी झाली आणि त्याचा तातडीने आता टेंडर काढतो. आचारसंहिता संपली. केवळ बचत गटांचे विक्री केंद्र हे बदलापूरला महाराष्ट्रातला पहिला मॉल हा बदलापूरमध्ये होतोय आणि हे खऱ्या अर्थाने माझ्या भगिनींच्या दृष्टीने महत्वाचं काम आहे. महत्वाचा आम्ही विचार करतो की आमच्या भगिनींना जर रोजगार मिळाला तर त्यांच्या कुटुंबाला एक आधार मिळू शकतो. एका पगारावर भागत नाही, एकट्या पुरुषाने कमवून चालत नाही. आमच्या प्रत्येक महिलेला जर वाटत असेल की माझ्या संसारासाठी मी हातभार लावीन तर त्या हातभाराला आमची पण साथ मिळाली पाहिजे. ती साथ देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये ज्या ज्या भागामध्ये तुम्ही राहत असाल, ज्या गाव ठिकाणी राहत असाल, तुमचं मतदान जिथं असेल त्या ठिकाणी असलेले उमेदवार कमळ निशाणी आणि घड्याळ निशाणी या 2 निशाण्या फक्त शोधा आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद त्यांना देऊन तुमच्या प्रगतीची द्वारं खुली करा. ही विनंती तुम्हाला खऱ्या अर्थाने करतोय. वेगळ्या विचारातून आपण बदलापूर बदलवण्याचा प्रयत्न करतोय. रस्त्यांच्या बाबतीत असेल, लाईटच्या बाबतीत असेल, अन्य कुठल्या सुविधांच्या बाबतीमध्ये असेल. मी आज कुठल्या तरी एकावर एक रील मला कोणीतरी दाखवलं. त्याने सांगितलं की मेट्रोचं अजून काही ठाव ठिकाणच नाही. आता मेट्रोचा ठाव ठिकाणा नाही आशिष. मग याच बादशाने या रावणाने बॅनर कुठं लावलाय माहितीये का? वांगणीची हद्द संपली की त्याच्या पुढे बॅनर लावलाय माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सौजन्याने बदलापूरची मेट्रो मंजूर झाली. मग बदलापूरला सांगायला लाज कसली वाटते? या मेट्रोचं टेंडर निघालं, त्या टेंडरला आता आचारसंहितेमुळे थांबलंय. नाहीतर खरं म्हणजे आचारसंहिता संपाच्या आत त्याचं भूमिपूजन करण्याचा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिला होता आणि मुख्यमंत्र्यांनी ते काम तत्वतः तशाच प्रकारचं मान्य केलं. निवडणुका एक 8 दिवस जर पुढे गेल्या असत्या तर आपल्या मेट्रोचं काम ताबडतोब सुरू झालं असतं. हे कोणालाच माहीत नाही, कारण त्याला अभ्यास करावा लागतो. यांचा अभ्यास एकच आहे, उठ तरुणा उठ, दिसेल ते लूट, न जामिनावर सूट. ही यांची नगरपालिका आहे. यांना दुसरं काही सुचलंच नाही. लुटण्याशिवाय दुसरं काही त्यांना कळत नाही. अशा प्रकारच्या तुम्हाला काढल्यात खायली की त्यांना पळती भूल थोडी होईल. आणि जे ज्या वेळेला तुम्हाला वाटत असेल आम्ही कधी टीका करायला तयार नाही. आम्हाला आमच्या बदलापूरची शांतता हवी आहे. आम्हाला बदलापूरच्या आमच्या माता भगिनींचं संरक्षण हवं आहे. आमच्या माता भगिनींची इज्जत असायला हवी आहे. माता भगिनींना आम्हाला न्याय दिला पाहिजे. हा विचार खऱ्या अर्थाने बदलापूरमध्ये आम्ही करण्यासाठी आज चांगले उमेदवार तुमच्यासाठी देत आहोत आणि बदलापूरला एक भक्कम असा विकासाचा पाया मजबूत करायला आपण सगळ्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी या सगळ्या उमेदवारांना आणि अध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या रुचिताताई घोरपडे यांना मतदान करून एक विकासाची दिशा ठरवा अशा प्रकारची विनंती करतो. प्रचाराची अजून सुरुवात व्हायची. प्रचाराला कळस येण्यासाठी अजून तुम्हाला खूप काही मिळेल, काळजी करण्याची गरज नाही. पण आम्ही कुठे कधी झुकणार नाही आणि झुकलोही नाही. आम्ही ताठ मानेने राहू. अरे आमच्या किती वेळ पाया पडलात तुम्ही, त्याच्यामुळे वाचलात. आता पाया पडण्याचे धंदे बंद करा. आता पाय ओढायचे पाय सुरुवात करायला लागेल तुम्हाला. आणि त्यामुळे निश्चितपणे आपापल्या जागेवर आपण सगळ्यांनी संयमाने ही निवडणूक पार पाडा आणि चांगल्या विचारातून बदलापूरचा विकास घडवा. कमळ निशाणी या विभागातली